नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 2024 या सालाची आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपली ही चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्याला ही क्वेश्चन पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट एकदा अवश्य बघा. द्वितीय घटक चाचणी इयत्ता 9वी विषय मराठी गुण 20 वेळ 1 तास. प्रश्न पहिला, कृती करा. 5 गुणांसाठी आपल्याला आदर्शवादी मुळगावकर या पाठावर आधारित काही कृती विचारलेल्या आहेत. ते आपण या पद्धतीने पूर्ण करायचे आहेत. बघा, पहिली कृती, मुळगावकर यांचा आदर्शवाद. उत्तर आहे टेल्कोचा कारखाना व त्याचे उत्पादन. 2, मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी. उत्तर वृक्षपेढीसारखा कल्पक उपक्रम. 3, मुळगावकर यांचे गुणविशेष. आदर्श, सचोटी, सज्जनपणा, कार्यक्षमता. त्यानंतर चौथं, टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत असे तुम्हाला वाटते? त्याचं उत्तर बघा, मालमोटारीचा ड्रायव्हर देशभर विविध प्रदेशात हिंडत असतो. अशा वेगवेगळ्या परिसरात आपली मालमोटर कशी चालते, काही अडचणी निर्माण होतात का, मोटारीत काही उणिवा राहिल्या का, ड्रायव्हरशी संवाद साधून मोटारीतील काही उणिवा दूर करता येतात व आपली मोटार अधिकाधिक निर्दोष करण्याची संधी मिळते. त्यानंतर दुसरा प्रश्न, खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा. 2 गुणांसाठी. 1, पांघरू आभाळ, हुगड्यावर संसार आहे. आभाळ पेलीत, ऊन वारा पाऊस यांचा सामना करीत. ब भाग, कृती करा. वनवासी कवितेत आलेले प्राणी. 1 मार्कासाठी वाघ, वानर, सिंह, ससा. त्यानंतर क भाग, आदिवासी समाज व जंगल यांचे अतूट नाते असते याविषयी तुमचे विचार लिहा. उत्तर आदिवासी समाज हा दाट जंगलात व कडे कपारीत राहतो. रानातील फळे कंदमुळे खाऊन ते गुजराण करतात. ओढ्याचे पाणी पितात. जंगलातील पशुपक्ष्यांबरोबर लहान मोठे होतात. आजारी पडल्यावर झाडापाल्यांचा औषधोपचार करतात. अशा प्रकारे आदिवासी समाजाचे सारे जीवन जंगलावर अवलंबून असते. म्हणून आदिवासी समाज व जंगल यांचे अतूट नाते आहे. प्रश्न तिसरा, केनयातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका स्पष्ट करा. उत्तर पर्यटकांनी जंगलात फिरताना कोणती दक्षता घ्यावी याबाबत काही नियम केले आहेत. मोटारीतून फिरताना शक्यतोवर पर्यटकांनी मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. एखादा दुर्मिळ प्राणी दिसला तरच तात्पुरते झुडपात जावे. जनावरांशी बोलू नये, टाळ्या वाजवू नये, त्यांना खायला देऊ नये. सिंह, गेंडा, लेपर्ड, चित्ता यांच्या सभोवताली थांबू नये. जनावरांचा पाठलाग करू नये, त्यांना त्रास देऊ नये. या नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांना दंड करून लगेच पार्क बाहेर काढण्याचे आदेश केनिया सरकारने तेथील अधिकाऱ्यांना दिले आहेत. पुढचा प्रश्न, पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग लिहा. 2 गुणांसाठी. उत्तर महाराज सरीना लॉज जवळच्या कमरे एवढ्या गवतात सिंह विश्रांती घेत होता. सारे कुटुंब समोर होते. त्यात 2-3 सिंहिणी, त्यांची बाळे, शेजारी एक म्हैस मरून पडली होती. 4-5 बछडे व सिंहिणी त्यावर ताव मारत होते. खाऊन झाल्यामुळे वनराज विसावले होते. एक सिंहीण, मी पाणी पिऊन येते, तू बछड्यांना सांभाळ, असे सिंहाजवळ जणू गुरगुरून सांगून गेली. एक बछडा सिंहाच्या आयाळीशी लोळत होता. त्यावर सिंहाने पंजा उगारून जणू त्रास देऊ नकोस असे बजावले. हा सगळा चित्तथरारक सोहळा
लेखकाच्या कुटुंबांनी प्रत्यक्ष अनुभवला. प्रश्न 4 व्याकरण विभाग 1. खालील वृत्ताचे लक्षण सांगून उदाहरण लिहा. आर्यावृत्त. आर्यावृत्तात 30 मात्रा असून 12 + 18 असे गट पडतात. उदाहरणार्थ सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंताची. दुसरा, पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा. 1 गुणासाठी. 1. आण घेणे, शपथ घेणे. मानवंदना देणे, आदरपूर्वक सन्मान करणे. 3. ओवीतील अलंकार ओळखा. 1. मखमलीहून मऊ तुझे गाल बाळा, रूपक अलंकार. 4. योग्य विरामचिन्हांचा वापर करा. बाबा चला जेवून घ्या, म्हणू म्हणाला. उत्तर बघा, या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. बाबा चला जेवून घ्या या 4 शब्दांना आपण दुहेरी अवतरण चिन्ह टाकायचं आहे. चलाजवळ स्वल्पविराम, घ्याजवळ स्वल्पविराम आणि म्हणाल्याजवळ पूर्णविराम. ही सर्व विरामचिन्ह दिली तरच आपल्याला एकूण मिळेल. पुढचा प्रश्न, पारिभाषिक शब्द लिहा. इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका. बायोडाटा म्हणजे स्वपरिचय. संयुक्त वाक्य करा. आभार कृत्रिम झाल्याने ते खोटे वाटू लागतात. उत्तर आभार कृत्रिम झाले म्हणून ते खोटे वाटू लागतात, म्हणून हा शब्द टाकायचा आहे. अशा प्रकारे मुलांनो, आज आपण इयत्ता 9वीची मराठी विषयाची द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी चालू वर्षाची उत्तरासहित सोडवलेली आहे. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.